आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे, कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आणि मी कशी एक्झाम दिली, कशी पास झाले आणि मी कशी डिमोटिवेट झाले होते, या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. आणि जर तुम्ही ऑस्ट्रेलियात येणार असाल किंवा आला असाल तर कार चालवणं इथे किती महत्त्वाचं आहे तुम्हाला कळेलच किंवा कळालं असेल आत्तापर्यंत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी अश्विनी, मी राहते ऑस्ट्रेलियामध्ये आणि इथे आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते. तर जेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये आले ना, तेव्हा मला कार येत होती चालवता, पण इतकी पण नाही. माझ्याकडे मॅन्युअल कार होती, क्विड, रेनॉल्ड क्विड. तर ती मी कधी-कधी चालवली, पण इतकं परफेक्ट नाही. जेव्हा मला कुठे लांब जायचं असं, गावाला जायचं असायचं, तेव्हा मी ड्रायव्हरला कॉल करायचे आणि मग जायचे. मी कधी स्वतः नेली नाही. फक्त एअरपोर्टपर्यंत 1-2दा कार नेली. ती पण सगळ्या देवांची नावं घेत घेत गेले. एकदा गाडीला मी स्क्रॅच पण पाडलेत. पण खूपच भीत ते पण रात्रीच्या 12 नंतर, जेव्हा ट्रॅफिक काही नसतं, अशा वेळेस चालवलेली. भीती खूप वाटते. एकदा पैठणला गेले होते छत्रपती संभाजीनगरवरून. रस्ता अतिशय खराब होता. तर तो एक्सपिरियन्स होता माझ्याकडे. पण मला कार चालवायची भीती अतिशय वाटायची. आणि इथे आल्यानंतर मी एका अशा इंडियनला भेटले की जिने मला पहिल्याच भेटीमध्ये कार ड्रायव्हिंगबद्दल मला इतकी भीती दाखवली आणि चुकीची माहिती दिली. तिने मला एक ॲप दिलं आणि सांगितलं याच्यामधून स्टडी करायचा आणि याच्यातनं स्टडी केल्यानंतर ऑनलाईन एक्झाम बुक करायची आणि त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची आणि मग तुम्ही पास झालात, ऑनलाईन पास झालात तर तुम्ही प्रॅक्टिकल पास होता आणि प्रॅक्टिकल पास झाला तर तुम्हाला लायसन्स मिळतं. आणि मी तर 8 वेळा नापास झाले असं त्या बाईने सांगितलं. त्या बाईला बघून मला खरंच भीती वाटली, कारण तिचा कॉन्फिडन्स खूप जास्त होता, बोलायला हुशार होती. आणि मला असं वाटलं की इतकी हुशार बाई जर नापास झाली असेल तर माझी काय गोष्ट आहे. माझा तर एक्सपिरियन्स खूप खराब आहे ड्रायव्हिंगचा. म्हणून मी खूप घाबरले. खरं तर आपलं जे इंडियन ड्रायव्हिंग लायसन्स आहे ना, पहिले 6 महिने इथे व्हॅलिड असतं. त्यावरती तुम्ही कार चालवू शकता. फक्त माझा प्लस पॉईंट असं झाला की माझ्या हस्बंडने मला सांगितलं की तू कार काढ ना बाहेर, काय होईल फार तर फार, मी बघून घेईन, पण तू कार काढ, थोडीशी तरी चालव. त्यांनी मला थोडं शिकून दिलं. आणि ही मॅन्युअल कार नव्हती, ही ऑटोमॅटिक कार होती, त्यामुळे मला गिअर चेंज करायचा प्रॉब्लेम नव्हता. मॅन्युअल कार कशी गिअर चेंज करायच्या वेळेलाच गाडी बंद पडायची माझी. स्पीड ब्रेकर आला की गाडी बंद, सिग्नल आलं की गाडी बंद पडायची, असा भरपूर प्रॉब्लेम व्हायचे माझ्यासोबत. इथे ही तर ऑटोमॅटिक कार आहे, बंद पडायचा प्रश्न नाही असं मला त्यांनी सांगितलं. तो तर तुझा तिथे तर काही टेन्शन घेऊ नको. आणि त्यांनी मला बऱ्याच बेसिक गोष्टी शिकवल्या, थोडंसं फिरवलं आणि मला सांगितलं तू जवळजवळ शॉपिंग मॉलमध्ये किंवा मुलांना रिसीव करायला अशा गोष्टी करायला सुरुवात कर, म्हणजे तुझा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. मी तसं केलं, 6 महिने केलं, पण मी एक्झाम द्यायची माझी हिंमतच होत नव्हती. माझे हस्बंड पण पास झाले, त्यांना लायसन्स मिळालं, पण मला मिळालं नव्हतं. 6 महिने संपत आले आणि अशी वेळ आली की मला पायी ऑफिसला जावं लागायचं, कारण हस्बंड निघून जायचे, कोण सोडवणार ना, कोणाला सांगू मला घ्यायला ये. जेव्हा घरी यायची वेळ असायची त्यावेळेस हस्बंड घ्यायला यायचे किंवा कोणाला पण म्हणायचे मला इथपर्यंत ड्रॉप कर, तिथपर्यंत ड्रॉप कर, आणि मग घरी यायचे. पण हे किती दिवस चालणार होतं. एकदम ऑक्सिजन लेवलला आल्या, 6 महिने पूर्ण संपले. मग मी क्लास जॉईन केला. म्हटलं 1-2 क्लास तरी घ्यावे. आणि मग मी 2 क्लास घेतले. आणि त्यानंतर म्हणजे तो जो शिकवणारा होता ना, त्याचा पेशन्स लेवल कमी होता. त्याला असं वाटायचं की मी ठोकूनच देईल गाडी. आणि हस्बंड पण माझे तसेच, त्यांची पण पेशन्स लेवल कमी. त्यामुळे मला आणखी भीती वाटायची त्या बाईचा. तिने एक डिमोटिवेट केलेला हस्बंड असे आणि ते कारचा इन्स्ट्रक्टर असा. 2 क्लास घेतले. मी यांना म्हटलं मी नाही क्लास घेणार, कारण $85चा एक क्लास, $80 एक क्लास होता. 1 तास शिकवणार, $80मध्ये. मग मी काय केलं, त्यांनी शिकवलं की घरी रात्री आल्यानंतर हस्बंडसोबत गाडी त्यांनी जिथं नेली तिथं घेऊन जायची. मग ते जे एक्झाममध्ये येणार आहे ते चालवून बघायचं. मग त्या इन्स्ट्रक्टरनी मला आयडिया दिली की तू एक काम कर, एक्झाम बुक कर, म्हणजे ऑनलाईन एक्झाम दे आणि एक्झाम बुक कर, प्रॅक्टिकल एक्झाम. तर मी म्हटलं मी ऑनलाईन एक्झाममध्ये नाही देऊ शकत, मला काहीच येत नाही, मी अशा ॲपमधून अभ्यास करते. मग त्याने मला सांगितलं तू जा तिथे, जिथे एक्झाम बुक करतात त्यांना विचार, ते तुला सांगतील सगळं. मी त्या ऑफिसमध्ये गेले जिथे एक्झाम घेतात ना, तिथे गेले. त्यांना सांगितलं की मी कोणती ऑनलाईन एक्झाम देऊ आणि कशातून अभ्यास करू. त्यांनी मला सांगितलं की ही ऑनलाईन एक्झाम बुक करा. पैसे दिले मी त्याला, त्यांनी बुक केली, $50 का काहीतरी दिले मी. त्यांनी ती बुक केली ऑनलाईन एक्झाम. आणि त्यांनी सांगितलं की या एक्झामच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला शिकवतात
ते सगळे मॉड्यूल्स असतात ते कंप्लीट करायचे आणि त्याला एंडिंगला क्वेश्चन आन्सर असतात ते कंप्लीट करायचे आणि मग ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर ते ऑटोमॅटिकच तुमची ऑनलाईन एक्झाम होते. आणि ते इतकं सोपं वाटलं ना, मी जेव्हा घरी येऊन ती एक्झाम दिली ती इतकी सोपी होती, कारण ते शिकवत होते. म्हणजे असं ॲनिमेशन केलेलं होतं की कार अशी जात असेल तर तुम्ही काय करायचं, तशी जात असेल तर काय करायचं, मग पाऊस पडत असेल तर काय करायचं, असं सगळे ॲनिमेशन केलेलं होतं लहान लेकरांना शिकवल्यासारखं. आणि ते ॲनिमेशन केअरफुली बघितलं आणि नंतर लास्टला त्या क्वेश्चनची आन्सर दिली. इतकं सोपं आहे ती ऑनलाईन एक्झाम, काही अवघड नाही. मी ती एक्झाम दिली आणि आउट ऑफ मार्क मिळाले. मग माझा कॉन्फिडन्स वाढला आणि त्या माणसाने मला सांगितलं, इन्स्ट्रक्टरनी, की तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. तुम्ही हे जे मिळालं आहे ना ऑनलाईन एक्झामसाठी, तुम्ही जी एक्झाम बुक केली आहे ती ही एक्झाम तुम्ही पोस्टपोन करू शकता. तर मग आणि त्या तिकीटवरती तुम्ही कार चालवू शकता. मग मी अजून 4 महिने एक्झाम पुढे पुढे असं सरकवत गेले, 4-5 महिने. आणि मी तरी पण त्या कागदावरतीच कार चालवत होते. माझं ऑफिस जवळ होतं आणि मी काही जास्त लांब गावाच्या बाहेर कधी कार नेली नाही, जवळजवळच कार नेत होते. तेवढ्यावरती माझं चालू होतं कार्यक्रम. पण मला काही हिंमत होत नव्हती मी मेन एक्झाम द्यावी म्हणून. हजबंडनी अधूनमधून शिकवायचे, रिव्हर्स पॅरलल पार्किंग, यू टर्न कसा मारायचा, हे 3 पॉईंट टर्न कसा मारायचा, ह्या गोष्टी ते मला शिकवत होते की कशी गाडी घ्यायची, मग कोणाचा फर्स्ट राईट आहे जाण्याचा वगैरे, अशा गोष्टी सगळे रूल ते मला सांगायचे. काही मी यूट्यूबवर बघायचे आणि रोज अधूनमधून प्रॅक्टिस चालू होती रात्रीच्या वेळेला. आणि मग तो दिवस आला. मी परत 2दा त्याच्याकडे क्लास घेतला आणि मग त्या माणसाने मला सांगितलं की तुम्ही छान शिकलात, आता एक्झाम तुम्ही देऊन टाका, या फ्रायडेला द्या, वेळ असेल तर बघा. म्हटलं हो ठीक आहे, फ्रायडेला देते. फ्रायडेला माझी आफ्टरनून शिफ्ट होती, मी मॉर्निंगला एक्झाम बुक केली आणि सगळ्यात पहिले माझाच नंबर होता. मग माझं सगळं छान झालं एक्झाममध्ये. शेवटच्या वेळेला मी माती खाल्ली. असा उतार होता आणि तिथे सांगितलं होतं की म्हणजे स्टार्टिंगला 40चं स्पीड मेंटेन करायचा होता आणि मी येत होते 80च्या स्पीडने. मला 40चा जो दिसला आहे त्याच्यानंतर मला ती 40 झाली पाहिजे कार त्या बोर्डच्या नंतर. पण तिथं उतार असल्यामुळे मी 50वरती केली होती हळूहळू, पण उतार असल्यामुळे ती स्पीड वाढली आणि त्या वाढलेल्या स्पीडमुळे माझे मार्क कट झाले. त्या माणसाने मला सांगितलं पण की माझ्या इन्स्ट्रक्टरला की मी का फेल झाले. माझा इन्स्ट्रक्टर उदास झाला, पण त्यांनी जेव्हा ते मार्कशीट बघितली, मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे इंस्टाग्रामवर, खूप जुना आहे तो, आता 1 वर्ष होत आलं ना त्या गोष्टीला. तर त्याच्यामध्ये तो इन्स्ट्रक्टर बोलला की मला अपेक्षा नव्हती की तू इतकं चांगलं करशील आणि एकाच पॉईंटने गेली आहे ना, तर एक काम कर, नेक्स्ट फ्रायडे बुक कर. म्हटलं नाही, मला हा कॉन्फिडन्स आहे ना. पण म्हणजे माझ्या इन्स्ट्रक्टरला कॉन्फिडन्स आला होता आणि त्या इन्स्ट्रक्टरनी मला सांगितल्याप्रमाणेच मी एक्झाम बुक केली. पण माझं जे एक्झाम आहे ना, ते मी त्याच्या कारने दिली. तुम्ही पण असंच करा, स्वतःच्या कारने एक्झाम देऊ नका, कारण स्वतःच्या कारमध्ये ते फॉल्ट काढतात. त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे, इंडिकेटर्स वगैरे हे ते. मग कशाला डोक्याला ताण घ्यायचा. त्याची गाडी इतकी ॲडव्हान्स होती ना की तो जो कार जेव्हा आपण चालवतो समोरच्या साईडलाच दिसायचं की कितीचा स्पीड असला पाहिजे कारचा. ॲडव्हान्स कार होती त्याची, ऑटोमॅटिकच कार होती. त्याची कारनेच एक्झाम दिली मी 2ही वेळा आणि सेकंड टाईममध्ये मी 8च दिवसात पास झाले एक्झाम. कुठेच माझं काही चुकलं नाही, परफेक्ट एक्झाम दिली. कॉन्फिडन्स पण व्यवस्थित होता, सगळं व्यवस्थित होतं. आणि बसतानाच मी त्याला सांगितलं, कारण माझा ना लेफ्ट राईटचा प्रॉब्लेम व्हायचा. माझा इन्स्ट्रक्टर नेहमी चिडायचा, तो मला राईट घे म्हणलं की मी लेफ्ट गाडी घ्यायची. आणि प्रेशरमुळे कदाचित माझे हसबंड पण मला अजूनही शिव्या घालतात, मला लेफ्ट राईट कळतच नाही असं त्यांना वाटतं. माझ्या मुलांना कळतं पण मला कळत नाही, माहीत नाही, मला प्रेशरमध्ये माझ्या कळत नाही कधी कधी. तर मी इन्स्ट्रक्टरला काय सांगितलं, शहाणपणा केला थोडासा, की मला ना थोडा ॲसेंट समजायला प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक काम करा, मला एकदम हळू आवाजात सांगा, की म्हणजे हळू सांगा, स्लोली, की लेफ्ट घ्यायचा की राईट घ्यायचा. तर त्या माणसाला तो म्हणे ओके ओके, मला समजलं तुझा काय प्रॉब्लेम आहे. मग तो काय करायचा, लेफ्ट घे, राईट घे असं करायचा, म्हणजे असा हात करायचा. आणि मग बोलताना मग मला कळायचं की मला कोणत्या साईडला गाडी घ्यायची आहे. मी ती एक शहाणपणा तिथे केला. आणि जेव्हा मी पास झाले ना सेकंड टाईम, माझा इन्स्ट्रक्टर रडला. बापरे, त्याला रडू आलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे लोक ना एक्सप्रेसिव्ह असतात, ऑस्ट्रेलियन लोक. ते आपल्याकडे कसं पुरुष असून रडला किंवा असं त्याला कमी लेखतात ना, इथे तसं नाही आहे. इथे सगळे समानच आहेत. इथं अख्खं गाव खाली असतं, सगळेजण जॉबला जातात. स्त्री असू दे, पुरुष असू दे, सगळे जॉबला जातात, सगळे मिळून स्वयंपाक करतात, सगळे मिळून घर क्लिनिंग करतात. आपल्याकडे फक्त बाईची जबाबदारी असते ना, घर क्लिनिंग, स्वयंपाक एक प्रकारे. तर इथे तसं काही नाही आहे, सगळी कामं ही सगळ्यांची असतात घरामध्ये. त्यामुळे अख्खं गाव रिकामं असतं बाकीच्या दिवसात.
आणि विकेंडला हे लोक फिरायला जातात, एन्जॉय करतात. तर त्याला इतका आनंद झाला, तो रडला आणि मी त्याच्या पाया पडल्या. त्याला त्याला अजून रडू आलं की मी पायाला हात लावला माझ्या असं. तर त्याला सांगितलं हे इंडियन कल्चर आहे आणि तुम्ही माझे गुरु आहेत, त्यामुळे मी पाया पडले. मला खूप छान वाटलं. माझं लायसन्स मला मिळालं. मला इंडियातला लायसन्स असल्यामुळे माझं परमनंट लायसन्स आलं. मला हे कुठलंही लर्निंग वगैरे असं काही नाही आहे. तर माझं लायसन्स मिळालं आणि अशी माझी लायसन्सची स्टोरी आहे. प्रॅक्टिस तर मी भरपूर केली होती आधीच आणि ते जे लोक शिकवतात ना, ते त्याच रूटवरती घेऊन जातात ज्या रूटवरती तुमची एक्झाम होणार असते. तर असा होता माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स. आणि मी जर करू शकते, मी जर पास होऊ शकते, तर तुम्ही कोणीही पास होऊ शकतं. आणि कार येणं फार महत्त्वाचं आहे. जो कॉन्फिडन्स येतो ना कार चालवल्यानंतर, जे भारी वाटतं ना, ते तुम्हाला काय सांगू. जेव्हा मुलं म्हणतात ना, मम्मा मला घ्यायला ये, मम्मा मला सोडवायला ये, इतकं भारी वाटतं ना. कधी मी कोणत्या मैत्रिणीला तिच्या घरी ड्रॉप करायला जाते. कधी कधी काही काही मैत्रिणी आहेत ज्या नवीन नवीन आल्यात ना इथे, की त्यांचे हस्बंड बिझी असले की त्या मला सांगतात, अश्विनी येशील का प्लीज मला घ्यायला. तर म्हणजे हो मी येईल ना. मी त्यांना जेव्हा घ्यायला जाते, सोडवायला जाते ना, मला खूप छान वाटतं. म्हणजे मला असं नाही वाटत की मी एक्स्ट्रा काम करते. मी त्यांना सोडवायला किंवा घ्यायला गेले ना, मला असं वाटतं यार किती छान आहे, ही कला मला येते. तर तो कॉन्फिडन्स वेगळा आहे, खूप छान वाटतं. तर हा एक ऑस्ट्रेलियात आलेला एक्सपिरियन्स आहे. इथे आल्यानंतर भरपूर गोष्टी शिकले, तर त्यातलीच ही एक गोष्ट होती. बाकीच्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओत सांगेन. बाकीच्या जे पण एक्सपिरियन्स आहेत मला इथे आलेले, ते मी तुम्हाला सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.